हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना खूप महत्त्व आहे। भाद्रपद महिना सुरू झाला की अनेकांना वेध लागतात गणपतीचे। गणपतीच्या आदल्या दिवशी एक विशेष व्रत येते। भाद्रपद तृतीयेच्या दिवशी एक विशेष व्रत हिंदू महिला मोठ्या उत्साहाने करत असतात। या व्रताचे नाव म्हणजे श्री हरतालिकेचे व्रत। हरतालिका हे हिंदू भगिनींचे अत्यंत आवडते व्रत आहे। या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे। प्राचीन काळापासून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करत आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्री हरतालिका व्रत कसे करावे, कोणी करावे, व्रतासाठी कोणकोणते साहित्य वापरावे, पूजेची मांडणी कशी करावी, संपूर्ण शास्त्रोक्त मंत्रोच्चारानुसार पूजा कशी पार पाडावी, पूजेची सांगता कशी करावी, पूजेची उत्तर पूजा कशी करावी, ही पूजा कोण कोण करू शकते, या व्रतादरम्यान कोणकोणते नियम पाळावेत, या सर्व बाबींची इत्थंभूत माहिती तुम्हाला जर हवी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। श्री स्वामी समर्थ यामीज लाईफस्टाईल मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया तसेच कुमारिका देखील करू शकतात। सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तसेच कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात। शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत केल्याने इच्छुकांचे लग्न ठरते, इच्छित वरप्राप्ती होते आणि अखंड सौभाग्य प्राप्ती देखील होते। त्यामुळे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करू शकतात। सर्वप्रथम आपण पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया। पूजेसाठी चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळदी कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या आणि तेलाच्या वाती, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खारका, तसेच 1 डझन विड्याची पाने, खडी साखर किंवा गुळ खोबरे, पंचामृत, कापसाची साधारणतः 6 ते 7 वस्त्रे तयार करून ठेवावीत। सती पार्वतीला वाहण्यासाठी ओटीचे सर्व साहित्य, ज्यात कोरे वस्त्र, फणी, काजळ, गळेसरी, कांकण, आरसा इत्यादी सौभाग्याचे अलंकार असतात। यासाठी तुम्ही बाजारात जी आयती पूजा मिळते ती सुद्धा वापरू शकतात। या व्यतिरिक्त 5 प्रकारची फुले, वेगवेगळ्या 5 प्रकारच्या झाडांची पाने, 108 बेलपत्रे, दुर्वा हे सर्व साहित्य लागणार आहे। त्यासोबतच 2 जानवे सुद्धा तयार करून ठेवायची आहेत। तसेच केळीचे 4 खांब, शिवलिंग स्थापन करण्यासाठी नदीच्या वाहत्या पाण्यातून आणलेली वाळू सुद्धा इथे आपल्याला लागणार आहे। हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे। आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा झाडून पुसून स्वच्छ करून ठेवावी। त्यावर चौरंग ठेवावा। या चौरंगाला केळीचे 4 खांब बांधून घ्यावेत। त्यानंतर आपण चौरंगावर वाळूचे शिवलिंग स्थापन करणार आहोत। संपूर्ण पूजाविधी दरम्यान आपण बऱ्याचदा जल, दूध, पंचामृत हे सर्व अर्पण करणार आहोत। त्यामुळे ते अर्पण केल्यानंतर वाहून जाऊन ते पायदळी येऊ नये यासाठी मी शिवलिंगाची स्थापना एका ताम्हणात करणार आहे। तांब्याचे एक ताम्हण घेतलेले आहे, त्यामध्ये वाळूच्या साहाय्याने शिवलिंग तयार करून घेणार आहे। आमच्या इकडे पूजेमध्ये वेगळी अशी सखी पार्वतीची मूर्ती ठेवली जात नाही, तर शिवलिंगाच्या अवतीभोवतीच एक पार्वती आणि 3 सख्या अशा पद्धतीने शिवलिंगाच्या अवतीभोवती वाळूने 4 सखी पार्वती तयार करून घेतल्या जातात। तर मी सुद्धा इथे अशा पद्धतीने संपूर्ण शिवलिंग आणि सखी पार्वतीची स्थापना करून घेतलेली आहे आणि यांची फुलांनी सजावट करून घेतलेली आहे। तसेच चौरंगाच्या अवतीभोवती सुंदरशी रांगोळी काढून घ्यावी। मी इथे फुलांद्वारे सजावट करून घेतलेली आहे। कुठल्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वी निरांजन लावून घ्यायचे असते, तर मी सुद्धा इथे निरांजन लावून घेतलेले आहे। त्यानंतर पाटावर गणपतीची स्थापना करायची आहे। पाटावर गणपतीची स्थापना करण्यापूर्वी गणपती बाप्पांचा पाणी आणि पंचामृताने अभिषेक नक्की करून घ्यावा। पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या इष्ट देवतांना हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करून घ्यावा। तसेच ब्राह्मण, गुरुजी आणि घरातील वडीलधारे मंडळीचा नमस्कार करून आसनावर बसावे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी। त्यानंतर पाटावर जोडविड्याची पाने ठेवून घ्यायची आहेत। यावर अक्षता ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे। इथे तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या ऐवजी सुपारीचा वापर केला तरी देखील हरकत नाही। गणपती बाप्पांना
गंध अक्षता लावून फूल वाहून घ्यायचे आहे, नमस्कार करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण 5 विड्यांची स्थापना करणार आहोत। हे विडे तुम्ही खाली एक स्वतंत्र पाट ठेवून त्या पाटावर मांडले तरी देखील हरकत नाही। मी इथे चौरंगावरच थोडीशी जागा करून घेऊन तिथे हे जोडविडे मांडून घेतलेले आहेत। या 5 जोडविड्यांवर सुपारी, खारीक, खोबरे, गूळ, हळकुंड ठेवून घेतलेले आहे। या जोडविड्यांवर हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण आपल्या मुख्य पूजेला सुरुवात करणार आहोत। उजव्या हातामध्ये पळीच्या सहाय्याने पाणी घ्यायचे आहे। त्यानंतर पुढील नामोच्चार करायचा आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। त्यानंतर हे पाणी प्राशन करावे। पुन्हा एकदा पळीने हातामध्ये पाणी घ्यायचे आहे। ओम गोविंदाय नमः, ओम वैष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः। पाणी ताम्हणात सोडून द्यावे। असे प्रत्येकी तिसऱ्या नामजपाच्या वेळी पाणी ताम्हणात सोडून द्यावे। पुन्हा हातामध्ये पाणी घ्यायचे आहे। त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः। हातातील पाणी ताम्हणात सोडून द्यावे। आता येथून पुढे आपल्याला ध्यान करायचे आहे। त्यासाठी हातामध्ये अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावेत आणि दृष्टी देवासमोर लावावी आणि देवता वंदन करावे। श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, निर्विघ्नमस्तु। हातातील अक्षता ताम्हणात सोडून द्यावे आणि दोन्ही हात जोडून देवदेवतांचे ध्यान करावे। उजव्या हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा आहे। मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम इह जन्मानी जन्मांतरेच अखंडित सौभाग्य पुत्रपौत्रादी अभिवृद्धी धनधान्य दीर्घायुष्यादी सकल सिद्धीद्वारा हरतालिका व्रतांगत्वेन प्रतिवार्षिक विहितम श्री उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्ये षोडशोपचार पूजनमहम करिष्ये। पाणी ताम्हणात सोडून द्यावे। यापुढे गणपती पूजन करावे। त्यासाठी हात जोडून प्रार्थना करावी। ओम गणानां त्वा गणपती हवामहे कविं कविना मुपम श्रवस्तम ज्येष्ठराजं ब्रह्माणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्तिभिः सिद्धसादनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हातात अक्षता घेऊन या अक्षता पाटावर मांडलेल्या गणपतीवर वाहायच्या आहेत। अस्मिन पुगीफले त्रिबुद्धी रुद्धिबुद्धी सहितं महागणपतीं सांग सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि महागणपतीं ध्यायामि। नमस्कार करून या अक्षता गणपतीवर वाहाव्यात। महागणपतये नमः आवाहनार्थे अक्षतान पुन्हा अक्षता वाहाव्यात। महागणपतये नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि। आता डाव्या हातामध्ये पाणी घेऊन या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल टाकावे। महागणपतये नमः पाद्यं समर्पयामि। हे पाणी गणपतीच्या पायावर सोडून द्यावे। त्यानंतर पुन्हा पाणी घेऊन गंध आणि अक्षता वाहून फुलाने हे पाणी गणपतीवर शिंपडावे। महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामि। आता साधे पाणी फुलाच्या साह्याने गणपतीवर शिंपडावे। महागणपतये नमः आचमनीय समर्पयामि। महागणपतये नमः सुप्रतिष्ठित मस्तु। महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रोर्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। आपण जी कापसाची वस्त्रे तयार करून घेतलेली आहेत त्यांपैकी एक वस्त्र गणपतीला वाहावे। महागणपतये नमः यज्ञोपावितं समर्पयामि। गणपतीला जानवे वाहावे। महागणपतये नमः विलेपनार्थे चंदन समर्पयामि। गणपतीला गंध लावावे। महागणपतये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। गणपतीला अक्षता वाहाव्यात। महागणपतये नमः सिंदूर नाना परिमल द्रव्याणी समर्पयामि। गणपतीला शेंदूर, अष्टगंध इत्यादी वाहावे। महागणपतये नमः पूजार्थे ऋतु कालोद्भव पुष्पाणि दुर्वांकुराश्च समर्पयामि। दुर्वांची जुडी, गंध, हळदी, कुंकू, अक्षता तसेच लाल फूल देवाला वाहावे।
महागणपतये नमः धूपम समर्पयामी, गणपतीला उदबत्ती ओवाळावी. महागणपतये नमः दीपम समर्पयामी, गणपतीला निरांजन ओवाळावे. महागणपतये नमः नैवेद्यार्थे गुड खाद्य नैवेद्य समर्पयामी. गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही काही नैवेद्य आणला असेल तर तो नैवेद्य तामनात ठेवावा. त्यानंतर उजव्या हातात पळीने पाणी घेऊन हे पाणी पुढील मंत्रोच्चारानंतर तामनात सोडावे. प्राणाय नमः, आपनाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, सामानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पाणी समर्पयामी. आपण जो गुळ खोबऱ्याचा साखरेचा जो नैवेद्य ठेवलेला आहे या नैवेद्याभोवती उजव्या हाताने पळीने पाणी घेऊन ते फिरवावे आणि हे पाणी तामनात सोडावे. उत्तरापाशेन समर्पयामी, हस्तप्रक्षालनम समर्पयामी, मुखप्रक्षालनम समर्पयामी. उजव्या हातात 3दा पाणी घेऊन हे पाणी तामनात सोडावे. करोद्वर्धनार्थे चंदनम समर्पयामी, गणपतीला गंध लावावे. मुखवासार्थे पुगीफल तांबूल सुवर्णानिष्क दक्षिणाम समर्पयामी. विड्यावर दक्षिणा ठेवून त्यावर पाणी शिंपडावे. महागणपतये नमः मंत्रपुष्पम समर्पयामी, गणपतीला फूल वाहावे. नंतर हात जोडून प्रार्थना करावी. कार्यम मे सिद्धिमायांतु, प्रसन्ने त्वयि धातरी, विघ्नानि नाशामायतु, सर्वाणि सुरनायक, अनया विघ्नेश्वर पूजया, सकल विघ्नहर्ता महागणपतीं प्रियताम. ताम्हणात पाणी सोडावे. यानंतर कलश पूजा करायची आहे. म्हणजे आपण जो पाणी भरून तांब्या घेतलेला आहे या तांब्याची पूजा करायची आहे. आपण जो तांब्या घेतलेला आहे पाणी भरून या तांब्याला गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. कलशस्य मुखे विष्णू कंठ रुद्रः समाश्रितः, मूले तत्र स्थिती ब्रह्मा, मध्ये मातृगणाः स्मृताः, कोक्षौ तु सागरा सर्वे, सप्तद्वीपा वसुंधरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदः, सामवेदो यतवर्ण अंगेश्च सहिता, सर्वे कलशु तु समाश्रिता, अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करी तथा आयन्तु देव पूजार्थ दूरति क्षयकारकाः, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. यानंतर घंटापूजन करून घ्यायचे आहे. घंटेला गंध, अक्षता, फूल व्हायचे आहे. आगमार्थ तू देवानां, गमनार्थ तू रक्षसाम, कुर्वे घंटारवम तत्र देवता वाहनलक्षणम. घंटानाद कुर्यात, घंटा वाजवावी. त्यानंतर दीपपूजन करायचे आहे. यासाठी तुम्ही पाटापुढे जर समय लावून घेतलेली असेल तर त्या समयची पूजा करावी. जर समय लावली नसेल तर ताटातच जे निरांजन तुम्ही तयार करून घेतलेले आहे त्याची पूजा करायची आहे. समयला गंध, अक्षता, फूल, अधिक कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. भो दीप ब्रह्मस्वरूप ज्योतिषाम प्रभुरव्य, आरोग्य देही पुत्राश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे. दीपदेवताय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्राम कुंकुम समर्पयामी. आता पूजा केलेल्या तांब्यातील पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते पाणी फुलाने स्वतःच्या शरीरावर आणि संपूर्ण पूजा साहित्यावर शिंपडावे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः, पूजा द्रव्यानी संप्रक्ष आत्मनाम च प्रक्षयेत. आता आपण वाळूचे जे शिवलिंग तयार केलेले आहे त्या शिवलिंगाला हात लावून पुढील मंत्र म्हणावे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठ मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजु सामार्थवाणी छंदासी परा प्राणशक्ती देवता आम बीजम ईम शक्ती क्रम किलकम. अस्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणे विनियोगः. ओम आम ह्रीं क्रम अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रम हिम अहा हंसः सोहम. अस्या मूर्ती प्राणाः इह प्राणाः. ओम आम ह्रीं क्रम अम यम रम यम लम वम शम सम हम ळम क्षम अहा क्रम हिम आम हंसः सोहम. अस्या मूर्ती जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रोम अम यम इम यम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा रोहि आम हंसः सोहम. अस्या मूर्तो सर्वेंद्रियाणि वाङ्मनस्तव चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायूप हैवागत्य सुखम चिरम तिष्ठन्तु स्वाहा. ओम असुनेत पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमहिनो धोई भोगम जोकपश्येम सूर्यमुद्यरन्त मनुमृते मृळयानः स्वस्तिः. ओम चत्वारि वाक परिमिता पदानि तानि विदु ब्राह्मणा ये मनीषिणः गुहा त्रीणि निहिता नेगयन्ति तुर्या वाचो मनुष्या वदान्ति गर्भाधान्ति. पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम पंचदश प्रणवावृत्तिः करिष्ये. ओम रक्तांभोद्धि स्थलो पोतोल्ल सदरुण सरोजाब्धि
रूढाकारब्जयी पाशं कोदण्डमिक्षुद्भवमथ गुणम शङ्कुश पञ्चबाणां बिभ्राणा सृक्कपालं त्रिनयलसिता पीनरक्षोगुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ति परानः तश्चक्षु देवहितं शुक्रमुच्चारं पश्येम शरदः शतं जिह्वेम शरदं शतः। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्ष पुष्पं समर्पयामि धूपं दीपं च समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि। अनेन कृतपूजने तेन श्री उमामहेश्वरो प्रियेताम। देवाला गंध अक्षता फूल व्हावे उदबत्ती ओवाळावी निरांजन ओवाळावे आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवावी। नमस्कार करून हातात पळीभर पाणी घ्यावे। आणि हे पाणी ताम्हनात सोडावे। असे प्राण प्रतिष्ठन्तु असे प्राणाक्षरन्तु च असे देवत्वमर्चाय मामहैति कश्चन ज्ञान तेजोमय नेत्र जनमंगलकारेण उन्मीलितमया भक्त्या मांगल्य परिवर्धनात् सच्चिदानंद स्वरूपाया सर्व चैतन्यदायिनी प्राणरूपी पराशक्ती सर्वांना रक्षतु संततः। हात जोडून नमस्कार करावा आणि गंध अक्षता फूल व्हावे। त्यानंतर आता हातात अक्षता घेऊन ध्यान करायचे आहे। पीतकौशेयवसनाम हेमाभाम कमलासनाम भक्तानां वरदां नित्यं पार्वती चिंतयाम्यहं विधाय वालुका लिंगमचर्यन्ति महेश्वरं पूर्णेदुवदना ध्यायेद्ध रिताली वरप्रदां मंदारमाला कुलितालकाये कपाल माला किते शेखराय दिव्यं पराये च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। श्री उमामहेश्वरभ्यो नमः। ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि। अक्षता ताम्हनात व्हाव्या। हातात अक्षता घ्याव्यात आणि आवाहन करावे। देवी देवी समागच्छं प्रार्थयेहं जगन्मये इमां मया कृतां पूजा गृहाण सुरतत्तमे। श्री उमामहेश्वराभ्या नमः। आवाहनार्थे अक्षतेत समर्पयामि। अक्षता व्हाव्यात। पुन्हा एकदा हातात अक्षता घ्याव्यात। भवानी त्वं महादेवं सर्व सौभाग्यदायके अनेक रक्त संयुक्त मासं प्रतिगृहातां उमामहेश्वराभ्यो नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। अक्षता व्हाव्यात। पळीत पाणी घेऊन ते फुलाच्या सहाय्याने देवावर पाणी शिंपडावे। सुचारु शीतलं दिव्यं नानागंध समन्वितं पाद्यं गृहाणं देवीशी महादेवी नमोस्तुते। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। पादयो पाद्यं समर्पयामि। पळीत पाणी घेऊन त्यात गंध अक्षता व्हाव्यात फूल व्हावे आणि हे पाणी देवावर व्हावे। श्री पार्वती महाभागे शंकर प्रियवादिनं अर्घ्यं गृहाण कल्याणी भर्ता सह पतिव्रते। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। हस्तयो अर्घ्यं समर्पयामि। पळीत पाणी घेऊन हे पाणी शिवलिंगावर अर्पित करावे। गंगाजलं समानितं सुवर्णकलशे स्थितम् आचम्यतां महाभागे रुद्रेण सहितेन घे। श्री उमामहेश्वराभ्यां नमः। आचमनीयं समर्पयामि। पुन्हा एकदा पळीत पाणी घेऊन हे पाणी शिवलिंगावर अर्पण करावे। गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलहि स्नापितासी मया देवी तथा शांतिं कुरुष्वे मे। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। स्नानीयं समर्पयामि। आता पंचामृत स्नान करून घ्यायचे आहे। त्यासाठी सुरुवातीलाच पंचामृत तयार करून घ्यायचे आहे। किंवा दूध तूप मध गुळ किंवा साखर दही हे एक एक पदार्थ वाहत जाऊन पुढील मंत्रोच्चार करायचे आहेत। सौरभे महादिव्यं पवित्रं पुष्टिवर्धनं स्नानार्थं मया दत्तं दुग्धं गृहीष्णीं नमः। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। पयस्नानं समर्पयामि। पयस्नानं समर्पयामि। दूध व्हावे। पयस्नानानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि। पाणी व्हावे। सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि। अक्षता व्हाव्यात। आता दही व्हायचे आहे। जगदेतद्धासी त्वमेव जगतां हितं मया निवेदितं भक्तां दधी स्नानाय गृहतां। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। दधी स्नानं समर्पयामि। दधी स्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सकल पदार्थे अक्षतां समर्पयामि। दही व्हावे। दहीनंतर पाणी आणि अक्षता व्हाव्यात। आता तूप व्हायचे आहे। घृतकुंभ समायुक्तं घृतयोन घृतप्रिये घृतभ्रू घृत धामासी घृतं स्नानाय गृहतां। श्री उमामहेश्वराभ्यो नमः। घृतस्नानं समर्पयामि। घृतस्नानानंतर शुद्धोदकं स्नानं समर्पयामि। सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि। तूप व्हावे नंतर पाणी व्हावे आणि अक्षता व्हाव्यात। सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष सद्दशं मधु नानायते मया दत्तं गृहाण। परमेश्वरी श्री उमामहेश्वराभ्यो नमः।
मधुस्नानं समर्पयामि, मधुस्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि. मध व्हावे, मधानंतर पाणी आणि अक्षता व्हाव्यात. आता साखर किंवा गुळ व्हायचा आहे. इषुदंड समुत्पन्ना स्निग्धताराम शुभा शर्करेय मया दत्ता स्नानार्थम प्रतिगृह्यताम. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. शर्कर स्नाना समर्पयामि, शर्कर स्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि. साखर व्हावी, नंतर पाणी व्हावे आणि अक्षता व्हाव्यात. गंधोदक कर्पूरैला कुंकुमादी सुगंधी द्रव्य संयुक्तम गंधोदक मुभे शुद्धम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. गंधातक स्नानं समर्पयामि, गंधोदक स्नानानंतर शुद्धोदकम स्नानं समर्पयामि. पळीत पाणी घेऊन त्यात गंध घालावे आणि हे पाणी फुलाने देवावर शिंपडावे. नंतर फुलाने साधे पाणी शिंपडावे. आता शिवलिंगाची पूर्वपूजा करून घ्यायची आहे. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधा शतपुष्पम समर्पयामि. देवाला गंध अक्षता फूल व्हावे. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. धूपम अग्रपायीम उदबत्ती ओवाळावी आणि घंटानाद करावा. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. दीपम दर्शयामि. निरांजन ओवाळावे. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. नैवेद्यार्थे पंचामृतशैष नैवेद्यम समर्पयामि. प्राणम नमः. आपानाय नमः. व्यानाय नमः. उदायनाय नमः. सामानाय नमः. ब्रह्मणे नमः. जमिनीवर पाण्याने चौकून काढून घ्यावा आणि त्यावर पंचामृत ठेवावे आणि त्यावर पाणी ओवाळावे. नैवेद्यामध्ये पाणीयम समर्पयामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. सामानाय नमः. ब्रह्मणे नमः. 3 वेळा ताम्हणात पाणी सोडावे आणि नंतर देवाला गंध लावावे. उत्तर पोषणम समर्पयामि. हस्त प्रक्षालम समर्पयामि. मुख प्रक्षालम समर्पयामि. आचमनीय समर्पयामि. देवापुढे दक्षिणा ठेवावी. देवाला गंध अक्षता आणि फूल व्हावे आणि नमस्कार करावा. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. मंत्रपुष्पम समर्पयामि. नमस्कारोमि. अनेन कृत पंचोपचार पूजेन तेन श्री उमामहेश्वर प्रियताम. ताम्हणात पळीभर पाणी सोडावे. आता इथे आपली पूर्वपूजा समाप्त झालेली आहे. आता जी फुले आपण वाहिलेली आहेत हे सर्व निर्माल्य उचलून बाजूला करून घ्यायचे आहे. आता देवाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना देवावर फुलाने पाणी शिंपडत मंत्रोच्चार करायचा आहे. सुरास्तवामभि मिभिषंचन्तु सुरास्त्वामभिषिचन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभुः प्रद्युम्न निरुद्धं भवन्तु विजयाय ते. अखण्डलोग्नि भगवानं यमो वै निरुतिस्तथा वरुणः पवनश्चै धनाध्यक्षस्तथा शिवः ब्रह्माणा सहित सर्वे दीपकाला पान्तुके सदा. कीर्तिर्लक्षिर्धिमेधा पुष्टि श्रद्धा यामती बुद्धिर्लज्जा वपुः शांती कांतिस्तुतिश्च मातरः. एतास्वामी एतास्तामभिषिञ्चन्तु एतास्त्वाम्य विषिञ्चन्तु देवपन्त्य समागमाः. आदित्यचन्द्रमा भौमा बुद्धिजीवसी तार्कजः ग्रहास्त्वां विषिञ्चन्तु राहुकेतुश्च तर्पिता देवदानव गंधर्वा यक्षराक्षस पगाः ऋषयो मुनयो गावो देवमातर एव च देवपान्त्यो द्रुमा नागादेश्चा दैत्याशास्पर सागणम. अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजनो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावय वांगेन कालस्यावया सरित नमः. अनंतर देवाला महाअभिषेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी पळीत पाणी घेऊन त्यात गंध अक्षता आणि फूल अर्पण करावे आणि हे पाणी देवावर शिंपडायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सखी आणि पार्वतीला आपण कापसाचे जे वस्त्र तयार केलेले आहेत ते वस्त्र वाहून घ्यायचे आहेत. सर्वभूषादी सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यवाससी प्रतिगृहताम. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. वस्त्रोपस्तार्थे कर्पास्त्र वस्त्रे समर्पयामि. त्यानंतर शिवशंकराला जानवे व्हायचे आहे. मंत्रमयम मया दत्तम परब्रह्ममयम शुभम उपवितमिंद सूत्रम ग्रहाण परमेश्वरा. ओम शिवाय नमः. उपवस्त्रार्थे यज्ञोपावितम समर्पयामि. आता शिवपिंडीला गंध लावून घ्यायचे आहे. कुंकुमागरुकर्पूर कस्तुरी चंदनये युतम विलेपनम महादेवीत्युभम दास्यामि भक्तितः. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. देवाला गंध लावावे. आता देवाला अक्षता व्हायच्या आहेत. रंजिता कुंकुमौघेन अक्षतांश शोभनाः भक्त्या समर्पितास्तुभ्य प्रसन्न भव पार्वती. श्री उमामहेश्वरभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. देवाला अक्षता व्हाव्यात. हरिद्रा कुंकुम चैव सिंदूरम कज्जलानितं सौभाग्य द्रव्य संयुक्तं गृहाण. परमेश्वरी
उमाय नमः सौभाग्यद्रविणम समर्पयामी। सखी पार्वतीला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्याव्यात। त्यानंतर आपण ओटीजेचे साहित्य आणलेले आहेत। कोरे वस्त्र, हिरव्या बांगड्या, गळेसरी, काजळाची डबी, हळदी कुंकू, शृंगाराच्या सर्व वस्तू हे सर्व सखी आणि पार्वतीला वाहून द्यायचे आहे। आता सखी पार्वतीची अंगपूजा करून घ्यायची आहे। उमाय नमः पादौ पूजयामी, गौरीये नमः गुल्फो पूजयामी। पायाचा घोटा पार्वत्ये नमः जानुनी पूजयामी। ढोपर जगद्धात्रे नमः जंघे पूजयामी। मांडी जगत्प्रतिष्ठाय नमः उरु पूजयामी। शांतिरूपेणे नमः कटी पूजयामी। कंबर हराय नमः गृहे पूजयामी। महेश्वर्ये नमः नाभि पूजयामी। शांभवे नमः हृदयं पूजयामी। शूलपाणे नमः कंठं पूजयामी। पिनाकध्रुवे नमः बाहु पूजयामी। शिवाय नमः मुख पूजयामी। पशुपतिप्रियाय नमः नेत्रे पूजयामी। गंगाय नमः लालटं पूजयामी। महालावन्ये नमः शिरहं पूजयामी। सच्चिदानंद रूप पिनाय नमः सर्वांग पूजयामी। प्रत्येक अवयवाला उद्देशून अक्षता व्हायच्या आहेत। अशा पद्धतीने सखी आणि पार्वतीचे पूजन करून घ्यायचे आहे। आता पत्र पूजा करून घ्यायची आहे। आपण जी 5 प्रकारची पाने आणलेली आहेत ती पाने एक एक करून शिवपिंडीवर वाहायची आहे। अशोकाय नमः अशोकपत्रं समर्पयामि। जगद्धात्रे नमः धातिपत्रं समर्पयामि। महेश्वरं नमः दुर्वापत्रं समर्पयामि। कपिर्दिने नमः करवीरपत्रं समर्पयामि। कपालधारिणे नमः कदम्बपत्रं समर्पयामि। प्रत्ये नमः ब्राह्मीपत्रं समर्पयामि। दुर्जटाय नमः धतुरपत्रं समर्पयामि। पुरान्तकाय नमः अपमार्गपत्रं समर्पयामि। सर्वेश्वर नमः नानाविधपत्रं समर्पयामि। आणलेली असतील ती सर्व पत्री इथे वाहून द्यायची आहे। आता आपण विविध प्रकारची जी 5 फुले आणलेली आहेत ही फुले शिवलिंगावर वाहायची आहेत। चतुर्वर्गपदाय नमः चंपक पुष्पं समर्पयामि। बुद्धिप्रियाय नमः केतकी पुष्पं समर्पयामि। कौमारे नमः करवीर पुष्पं समर्पयामि। कुमारे नमः बकुल पुष्पं समर्पयामि। धनदाय नमः धतुरपुष्पं समर्पयामि। शांभवे नमः शतपत्र पुष्पं समर्पयामि। चामुंडाय नमः पद्मापुष्पं समर्पयामि। जगद्धात्रे नमः जपापुष्पं समर्पयामि। महेश्वर नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि। मेरुमंदारवासिने नमः अशोकपुष्पं समर्पयामि। आता पुढील देवीचे नामोच्चार करून नमस्कार करावा। उमाय नमः कात्यायने नमः गरुये नमः काले नमः हिमवर्ते नमः शिवाय नमः भवाने नमः रुद्रायने नमः सर्वमंगले नमः वर्णाय नमः पार्वत्ये नमः दुर्गाय नमः मृडान्ये नमः चामुंडाय नमः कौवर्ये नमः भगवन्ते नमः सरस्वते नमः शारदाय नमः वागीश्वरे नमः चंडिकाय नमः अंबिकाय नमः आर्याय नमः दक्षिणाय नमः गिरिजाय नमः मेनकात्मजाय नमः पद्मिने नमः पद्माकरवासिने नमः महिषामर्दिने नमः सिंहवाहिने नमः शक्तिदाय नमः ललिताय नमः। आता सखी पार्वतीला हळदी कुंकू अक्षता वाहून धूप दीप दाखवायचे आहे। त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे। आता कापूर लावून घ्यायचा आहे आणि कापूर ओवाळायचा आहे। कर्पूर दीपम सुमनोहरम शुभे ददामि ते देवी मयी प्रसिद्ध पापांधकारं त्वरितं निवारय ज्ञानदीपं मनसि प्रदीपये श्री उमामहेश्वराभ्य नमः। कर्पूरातिके दीपं दर्शयामि। कापूर लावून हा कापूर ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे। यानी कानीच पापानी ब्रह्महत्या समानीच तानी सर्वाणी नशंतु प्रदक्षिणे पदे श्री उमामहेश्वराभ्य नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। आता नमस्कार करावा। मह सर्वहितार्थाय जगदाधार हेतव उमाकांताय शांताय शंकराय नमो नमः। श्री उमामहेश्वराभ्य नमः। नमस्कारं समर्पयामि। विद्या बुद्धी धनेश्वर पुत्र पौत्रादि संपदा पुष्पांजलि प्रदानेन देहि मे इप्सितं वरं श्री उमामहेश्वराभ्य नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। आता अर्घ्यदान करायचे आहे। हरतालिका व्रतांगत्वेन श्री उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थम अर्घ्यं प्रदानं करिष्ये। असा संकल्प करून उजव्या हातात पाणी घेऊन हे पाणी ताम्हणात सोडावे। हातात पाणी घेऊन त्यात सुटे नाणे हळदी कुंकू फूल अक्षता वाहून हे पाणी ताम्हणात सोडावे। असे 3दा करायचे आहे। शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे मे सार्वथर्वे देवी गृहार्घ्य नमोस्तुते श्री उमामहेश्वराभ्य नमः। इदमर्घ्यं समर्पयामि। नमस्ते तु श्री उमामहेश्वराभ्य नमः। इदमर्घ्यं समर्पयामि।
व्रत संपूर्ण प्रीत्यर्थे यथाशक्ती महायुक्तम आलेवीं सहिते देवी अर्घ्यम नमोस्तुते श्री उमामहेश्वराभ्य नमः इदमर्घ्यम समर्पयामी असे म्हणून तिन्ही अर्घ्य ताम्हणात सोडावेत। यानंतर हरतालिका व्रताची कथा वाचन करायची आहे। हरतालिका व्रताची कथा वाचन करण्यासाठी तुम्ही श्री हरतालिका व्रत कथा आणि पूजा हे पुस्तक बाजारात मिळते, ते पुस्तक तुम्ही वापरू शकता। त्यानंतर धूप दीप कापूर ओवाळून श्री हरतालिकेची आरती करायची आहे। त्यासाठी एका ताम्हणात निरांजन कर्पूर आरती उदबत्ती घेऊन श्री हरतालिकेची आरती म्हणावी। हरतालिकेची आरती म्हणण्यापूर्वी गणपतीची आरती म्हणावी। तसेच तिथे उपस्थित ब्राह्मणांचा नमस्कार करून घ्यायचा आहे। तसेच आरतीनंतर सर्वांनी देवीला फुले वाहायची आहेत आणि सर्व भगिनींनी एकमेकींना हळदी कुंकू द्यायचे आहे आणि एकमेकींचा अधिकाराप्रमाणे नमस्कार करून घ्यायचा आहे। तसेच तुम्ही 108 बेल आणलेले असतील तर ही 108 बेल सुद्धा तुम्ही शिवपिंडीवर वाहून द्यायची आहेत। ओम नमः शिवाय या नावाचा जप करत शिवपिंडावर ही बेलपत्रे वाहून द्यायची आहेत। पूजेनंतर शक्य झाल्यास शिवमंदिरात जरूर जावे आणि तेथे सुद्धा 108 बेलपत्रे वाहावी। अशा प्रकारे हरतालिका मातेची पूजा इथे संपन्न झालेली आहे। पूजा संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांचा नमस्कार करून घ्यायचा आहे। तसेच यथाशक्ती दक्षिणा सुद्धा द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी या हरतालिका व्रताची उत्तर पूजा करायची असते। त्यासाठी दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून या संपूर्ण मांडणीचे गंध पुष्प अक्षता धूप दीप दाखवून नमस्कार करून घ्यायचा आहे। तसेच दहीभात किंवा तुम्ही जो नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवून या पूजेची या संपूर्ण मांडणीची आरती करून घ्यायची आहे। देवीला नमस्कार करून अक्षता वाहून या संपूर्ण पूजेचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे। गणपती बाप्पांची मूर्ती उचलून घेऊन तिची स्वच्छ आंघोळ घालून पुन्हा देवघरात गणपती बाप्पांना विराजमान करायचे आहे आणि गणपतीचे पूजन करून घ्यायचे आहे आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दान करायचे आहे। त्यासाठी तुम्ही सप्तधान्य दान म्हणून देऊ शकतात किंवा तुम्ही यथाशक्ती दक्षिणा दिली तरी सुद्धा चालते। तर अशा पद्धतीने श्री हरतालिके मातेची संपूर्ण पूजा इथे यथासांग पार पडलेली आहे। श्री हरतालिका व्रताच्या दिवशी महिलांनी संपूर्ण कडकडीत उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे, त्या दिवशी रात्री सोडायचा नाही। तसेच रात्री या पूजेच्या समोर बसून जागरण करायचे आहे। त्यासाठी विविध देवाची गाणी आरती अभंग सर्व म्हणायचे आहे किंवा गरबे खेळून जागरण करायचे आहे। तर आमच्या भागात ज्या पद्धतीने हरतालिका मातेचे व्रत केले जाते त्या संपूर्ण पद्धतीने मी इथे पूजाविधी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या भागात ज्या पद्धतीने हे व्रत करत असतील त्या पद्धतीने यात थोडाफार बदल करून तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी संपूर्ण नियमांचे पालन करून हे व्रत तुम्ही सुद्धा नक्की करा। मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ खूप उपयुक्त वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।